अजित पवारांनी नोटीस बजावल्यावरही संग्राम जगतापांची वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत। अत्याचाराच्या घटनेत 100 पैकी 100 केसमध्ये हिंदू महिला पीडित असतात आणि सर्व केसमधले आरोपी हे जिहादीच असतात, असं संग्राम जगताप म्हणाले। कार्यामध्ये जर माहिती मागवली तर याच्यामध्ये 100 केसेसचं उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे। आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत। दुसरा कोणीच माणूस याच्यामध्ये तुम्हाला आढळू शकत नाही। 2029 ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही। ते भाजपमधून लढणार आहेत। संग्राम जगतापांनी त्यांचा नेता बदललेला आहे। बीजेपीचे नेते 100% संग्राम जगतापाला पाठबळ देतील, कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश 100% करतील आणि फक्त संग्राम जगतापपुरते हा विषय राहणार नाही। येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल।